नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत एकदाही कर्ज माफ झालेलं नाही, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नव्याने सुद्धा कर्जमाफी केली जाणार आहे। 2019 च्या नंतरची सुद्धा कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। कारण की मित्रांनो, राज्यात सध्या यावर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि दुष्काळ जाहीर करण्यात आल्यामुळे आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जमाफीची मागणी केली जात आहे। आणि मित्रांनो, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कर्जमाफीची जर घोषणा सरकारने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजेच नागपूरमध्ये जर केली तर कोण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होतील, कोण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, कोण्या शेतकऱ्यांची होणार नाही, 2 लाखावरील होईल का 5 लाखापर्यंत होईल का सरसकट होईल, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम राज्यातील ज्या शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली त्या शेतकऱ्यांचं कर्ज सध्या काय माफ होणार नाही अशी स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आलेली आहे। परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी सुद्धा माहिती राज्य सरकारने स्पष्टपणे दिलेली आहे। आणि मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत याच योजनेच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। परंतु मित्रांनो, आता जवळपास राज्यामध्ये 40 तालुके आणि 40 तालुक्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। आणि या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या महसूल मंडळामध्ये किंवा तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी अशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून असंही सरकारला सांगण्यात आलेलं आहे की जे काही 2019 ला आम्ही कर्जमाफी दिली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, त्याच अटी तेच निकष राहून तशाच पद्धतीने 2 लाखापर्यंत सरकारने कर्जमाफी करावी असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु मित्रांनो, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून ज्या काही याच्या अगोदर कर्जमाफी करण्यात आली त्या सुद्धा योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी अपात्र करण्यात आले, बहुतांश शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं नाही। परंतु मित्रांनो, आता या दोन्ही योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तर मिळणारच आहे, हे मात्र 100% खरं आहे। परंतु सरकार नव्याने कर्जमाफी करते का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि जे कर्जदार शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या सुद्धा शेतकऱ्यांचं लक्ष येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर लागलेलं आहे। कारण की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने योजना ही चालू केली जाणार आहे, ही नव्याने घोषणा केलेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नव्याने घोषणा करण्यात आलेली आहे। मग या घोषणेची काही अंमलबजावणी झालेली नाही, मग आता हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी होते की नाही हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी लोकसभा व विधानसभेच्या आगामी निवडणुका आहेत आणि या निवडणुका तोंडावर पाहता किंवा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आपलं राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे। परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही। शेवटचं हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या नंतर सध्या निवडणूक आहे, त्यामुळे या निवडणुकीच्या अगोदरच सरकार सरसकट कर्जमाफीची घोषणा करू शकते। परंतु मित्रांनो, अद्यापर्यंत सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार तर आहेच, परंतु डबल कर्जमाफी होणार का नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून 2019 नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे। परंतु मित्रांनो, 2014 ते 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणतं जरी सरकार येऊ किंवा जाऊ त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच। कारण की त्या योजनेची अंमलबजावणी झालेली होती आणि फक्त ते पोर्टल बंद करण्यात आलेलं होतं, जे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचं जे काही पोर्टल होतं 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी, ते पोर्टल फक्त बंद होतं। कोणतं जरी सरकार आलं किंवा गेलं तरी या योजनेला काही धक्का लागणार नाही, कोणतं जरी सरकार आलं किंवा गेलं तरी ही योजना चालूच राहणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची 2014 ते 2019 पर्यंत कर्जमाफी झालेली नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र 2 लाखापर्यंत
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे हे मात्र 100% खरं आहे। परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का, यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे। आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे संपूर्ण डिटेल कळेल आणि कर्जमाफी होणार की नाही हे अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील हे घोषणा करतील। आणि मित्रांनो, विरोधी पक्षनेत्यांच्या सुद्धा माध्यमातून असंच राहील की सरकारवर दबाव आणण्यात येईल, कारण की यावर्षी राज्यात सर्वच जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे आणि दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज शेतकरी भरू शकत नाहीत, लोन भरू शकत नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी असं विरोधी पक्षांचं म्हणणं राहील। आणि त्यांनी जर सरकारवर जर दबाव टाकला तर 2019च्या नंतरच्या शेतकऱ्यांची जे काही कर्ज थकीत आहेत ती कर्जमाफी होण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो किंवा त्यांना थोडी मदत मिळू शकते। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014च्या अगोदरची कर्जमाफी तर ती होणारच नाही, ती तर शक्यच नाही, कारण की त्याच्या अगोदरचं जे काही काँग्रेसचं सरकार होतं त्यामुळे ह्या सर्व सरकारमध्ये सरकारने तर सांगितलंच आहे की 2014च्या नंतरची कर्जमाफी होणार, त्या योजनेच्या GR मध्ये सुद्धा तशीच माहिती आहे। परंतु 2014च्या अगोदरचं जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांचं 5 लाख, 10 लाख, 20 लाख अशा पद्धतीचं आहे। आणि एवढी मोठी कर्जमाफी करण्याकरिता मोठ्या निधीची आवश्यकता असते आणि राज्य सरकारकडे सध्या तेवढं बजेट उपलब्ध नाही। सरकार असं सांगते की आमच्याकडे तेवढं बजेट नाही, त्यामुळे एवढी मोठी कर्जमाफी होणं शक्य सुद्धा नाही। परंतु 2 लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते, कारण की मागीलच्या काळामध्ये ज्यावेळेस 2019ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांच्या माध्यमातून ते करून सुद्धा दाखवलेलं आहे। 2 लाखापर्यंत त्यांनी सरसकट कर्जमाफी सुद्धा करण्यात केलेली आहे। परंतु मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अद्यापर्यंत बहुतांश शेतकरी 2 लाखाच्या कर्जमाफी योजनेच्या पासून वंचित आहेत। जवळपास या योजनेसाठी 800 कोटी रुपये निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर केलेला आहे, परंतु ते अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केला नाही, त्याची कर्जमाफी सुद्धा झाली नाही। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,27,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, पेंडिंग आहेत, त्यांचं अद्यापर्यंत कर्ज सुद्धा माफ झालेलं नाही। याच्या व्यतिरिक्त हिंगोली असेल, यवतमाळ असेल, जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल अशा राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। सगळ्यात मोठी संख्या आहे यवतमाळ जिल्ह्यातली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,27,000 शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत माफ झालेलं नाही। मग तुम्ही कशी म्हणणार की ही सरसकट कर्जमाफी? मग मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कर्जमाफी तर होणारच आहे। सरकारने घोषणा सुद्धा केली मागील काही दिवसामध्ये, तुम्हाला माहित असेल कर्जमाफीचे भरपूर व्हिडिओ तुम्ही बघत असाल। ही कर्जमाफीची योजना पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते। अद्यापर्यंत कोणताही निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आणि जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल। मित्रांनो, जे नियमित कर्जदार शेतकरी त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचं पोर्टल सध्या सुरू झालेलं आहे आणि जवळपास 30 नोव्हेंबर 2023 ही शेवटची तारीख होती। आता ही तारीख वाढवली की नाही हे अद्यापर्यंत स्पष्ट झालं नाही, हे काही दिवसामध्ये कळेल। परंतु मित्रांनो, 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही, जे शेतकरी 50,000 प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत त्यांना सुद्धा 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। किंवा 2017ची योजना, 2019ची योजना किंवा 2014 ते 2019 पर्यंत जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलं किंवा पात्र असून सुद्धा त्यांचं नाव यादीत आलं नाही किंवा पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा फायदा झाला नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाखापर्यंत मिळणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याबरोबरच मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। ही